चला, टॉपिक आहे चेंज द वॉइस सिंपल पास्ट. आता सिंपल प्रेझेंट समजल्यामुळं सिंपल पास्ट आपल्याला इझिली समजून येईल. ऐसा क्यों होता है? माझं वर्ड्स लाईन का सोडतात? बघा, सिंपल प्रेझेंट मध्ये काय होतं? डॅश डॅश का करता, डॅश डॅश काम करतो. इकडं काय आहे? कर्त्यानं डॅश डॅश काम केलं. ऍक्टिव्ह साइड, तिथं ए आणि बी दोन ग्रुप्स होते, इथं ग्रुप्स वगैरे काही नाहीये, सगळ्यांना सेमच. कर्त्याने डॅश डॅश काम केलं. माझा आवाज क्लिअर येतोय का? येस ऑर नो? ओके. कर्त्यानं डॅश डॅश काम केलं. सब्जेक्ट प्लस मेन वर्ब सेकंड फॉर्म, रिमेनिंग पार्ट म्हणण्यापेक्षा ऑब्जेक्ट, रिमेनिंग पार्ट आणि फुल स्टॉप. ठीक आहे. दिस इज युअर ऍक्टिव्ह साइड. पॅसिव्ह काय म्हणतंय? आपण सिंपल प्रेझेंट मध्ये बघितलं, ऑब्जेक्ट प्लस ॲमिजार होतं. इथं काय होईल मग? ऑब्जेक्ट प्लस वॉज वर प्लस मेन वर्ब थर्ड फॉर्म, रिमेनिंग पार्ट फुल स्टॉप असेल तर बाय सब्जेक्ट. समजतंय का सगळ्यांना? येस ऑर नो? या पद्धतीने आपल्याला सिंपल पास्ट चेंज द व्हॉइस हा टॉपिक अभ्यास करायचा आहे. व्हॉइस चेंज करायचा आहे. ठीक आहे. आता काही वाक्य आपण एक वार्मअप म्हणून घेऊ, मात्र इथे देखील आपण डायरेक्ट क्वेश्चन किंवा निगेटिव्ह सेंटेन्स किंवा निगेटिव्ह क्वेश्चन चालू केलं तरी आपल्याला अडचण येणार नाही. फक्त वार्मअप साठी आजचा दिवस ठेवू, उद्या आपण याच्यावरचे क्वेश्चन्स आणि निगेटिव्ह सेंटेन्स घेऊ. चालतंय का? येस ऑर नो? चला, सेंटेन्स नंबर 1 इन सिंपल पास्ट. सरांनी त्याला क्लासमध्ये बोलावले. चला, वाक्य सांगायचं इंग्लिश मध्ये कसं होईल? सर कॉल्ड हिम इन क्लास. हे असं ओरिजिनल वाक्य तुम्हाला दिलेलं असेल. CTV म्हणजे काय? चेंज द व्हॉइस, आज तुम्हाला या ठिकाणी ऑर्डर केलेले असेल. बरं, मला सांगा, हे जे सेंटेन्स आहे या प्रकारचं आहे का या प्रकारचं आहे? अच्छा, इथं याचा मिनिंग होईल डॅश डॅश काम केलं होतं किंवा केलं गेलं होतं. चला सांगा, हे सेंटेन्स या प्रकारचं आहे का या प्रकारचं आहे? सांगा. म्हणजे ऍक्टिव्ह आहे का पॅसिव्ह आहे? ऍक्टिव्ह व्हॉइस. सांगा लवकर. ऍक्टिव्ह व्हॉइस. कारण या प्रकारचं आहे तर ऍक्टिव्ह व्हॉइस आहे, म्हणून एव्ही. आता करायचं काय? पॅसिव्ह व्हॉइस, म्हणजे या प्रकारचं करायचंय. मग याचा सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट समजला पाहिजे ना आपल्याला. मग सब्जेक्ट हा आहे, वर्ब हा आहे आणि ऑब्जेक्ट हा आहे, आणि दिस इज एक्स्ट्रा पार्ट SVO. चला, ऑब्जेक्ट अगोदर घेतलं तर या पद्धतीने आपल्याला नवीन वाक्य बनवावं लागेल. सांगा मग मला, हिमचं काय होईल? ही होईल. तुम्हाला सांगितलेलं आहे सगळं. सांगा. ही
बोला ना रे गलड्यांनो. ही वॉज कॉल्ड. समजतंय का? येस ऑर नो? ही वॉज मेन वर्ब थर्ड फॉर्म. कॉल्ड पुढं काय होईल? In class. बाय सर इन क्लास. ही वॉज कॉल्ड. ओके ठीक आहे. इन क्लास अगोदर यायचं चालतंय, काही अडचण नाही. दोन्ही चालतं बरं का. म्हणजे हे इथल्या तरी चालतं, काही अडचण नाही. इन क्लास अगोदर आपण चालतंय. ही वॉज कॉल्ड इन क्लास बाय सर. सगळ्यांना समजलं का? बरं, बोलता बोलता तुम्हाला सांगतो, इथं पण कॉल्ड आहे, इथं पण कॉल्ड आहे. हे कॉल्ड कोणता फॉर्म आहे? हे कॉल्ड कोणता फॉर्म आहे सांगा मला. पहिलं कॉल्ड फर्स्ट फॉर्म आहे का सेकंड फॉर्म आहे का थर्ड फॉर्म आहे सांगा. Second. Second form. Second. Third. हे कॉल्ड सेकंड फॉर्म आहे का थर्ड फॉर्म आहे? Second Second. form. Third form. सेकंड फॉर्म. थर्ड फॉर्म कोण म्हणतंय? नयन टिपे. नयन टिपे. नयन तुला दिसतंय, तो नाईन्थला आहे. इथं क्लिअर लिहिलंय मी. सेकंड फॉर्म, सब्जेक्ट प्लस सेकंड फॉर्म. थर्ड फॉर्म कुठे आहे? ऍक्टिव्ह व्हायचं थर्ड फॉर्म कुठे आहे? दुसरी गोष्ट, सिंपल प्रेझेंट हा जगातील एकमेव असा टेन्स आहे ज्यामध्ये सेकंड फॉर्म वापरला जातो. सेकंड फॉर्म इतर कोणत्याच ठिकाणी वापरला जात नाही. बर सर, पण सेकंड फॉर्म आहे हे ओळखायचं कसं? सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्म तर सेमच दिसतं इथं, तर ओळखायचं कसं सांगा मला. कसं ओळखायचं? हाऊ टू अंडरस्टँड वेदर दॅट called is second form or third form, or whether any verb which has second and third form same second and third forms. So how to understand whether that is second form or third form? That is the question. म्हणजे जेव्हा एखाद्या वर्बचा सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्म सेम असतो, तेव्हा सेकंड कोणता आणि थर्ड कोणता कसं ओळखायचं? हाऊ टू अंडरस्टँड? प्लीज टेल मी. कोण सांगतंय? तर ज्या वाक्यात ॲमिजार असेल तेव्हा तो थर्ड फॉर्म असेल. नॉट ओनली ॲमिजार. ज्या वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब हे त्या फॉर्मच्या सेकंड किंवा थर्ड फॉर्मचं ज्या ठिकाणी कन्फ्युजन आहे त्याच्या अगोदर जर हेल्पिंग वर्ब असेल, म्हणजे काय? दुसरं गोष्ट बघा, थर्ड फॉर्म हा कधीच हेल्पिंग वर्ब शिवाय येत नाही. मग हेल्पिंग वर्ब टू बीच असेल किंवा टू हॅवचा असेल, ॲमेझॉन वॉज वर विल बी असेल किंवा हॅव हॅज हॅड असेल. ठीक आहे. सो थर्ड फॉर्म हा कधीच हेल्पिंग वर्ब शिवाय येत नाही, आणि सेकंड फॉर्म हा कधीच हेल्पिंग वर्बच्या बरोबर येत नाही. इथं बघा, सब्जेक्ट नंतर डायरेक्ट मेन वर्ब आले. दोनच टेन्सेस आहेत. एक तर सिंपल प्रेझेंट, त्याला मेन वर्ब फर्स्ट फॉर्म लागेल, किंवा मेन वर्ब सेकंड फॉर्म असेल तर सिंपल पास्ट. फक्त दोनच टेन्स. मेन वर्ब हे सब्जेक्टच्या नंतर डायरेक्ट आलेला आहे, तर दोनच टेन्स आहेत. एक सिंपल प्रेझेंट, दुसरं सिंपल पास्ट. सगळ्यांना क्लिअर आहे? येस ऑर नो? येस ऑर नो? Yes, sir. And whenever there is confusion, like whether that is second form or third form, जर विदाउट मेन वर्ब असेल तर सेकंड फॉर्म आहे, विथ मेन वर्ब असेल तर थर्ड फॉर्म आहे. समजलं का? ऑल राईट, लेट अस गो अहेड. सो दिस इज passive voice of this active voice sentence. Passive voice. फॉर एक्झाम्पल बघा, दुसरं सेंटेन्स आहे. काल रात्री सर्वांना जेवण दिलं गेलं. सपोज हे वाक्य, काल रात्री सर्वांना जेवण दिलं गेलं. समजा हे वाक्य, ऑल वर
गिवन म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणू सर्व डिनर येस्टरडे. आता मला सांगा या वाक्यामध्ये रात्री लिहिलं नाही, कारण का डिनरचा अर्थ काय होतो संध्याकाळ जेवण, त्यामुळे रात्री याचा उल्लेख मी नाही केला. ठीक आहे, मराठीमध्ये तो उल्लेख करावा लागतोय, कारण का डिनर दिलं जेवण दिलं म्हणलं ते म्हणलं कधीच दिलं तर संध्याकाळी दिलं. बर मला हे सांगा आता हे जे सेंटेन्स आहे या फॉर्मॅट मध्ये आहे का या फॉर्मॅट मध्ये आहे सांगा मला. पॅसिव्ह वॉइस. हे पॅसिव्ह व्हॉइसच्या फॉर्मॅट मध्ये आहे. बघा काय वर सर्वड आले, वर प्लस थर्ड फॉर्म आहे. सो वर तात्पर्य सर्वड हा थर्ड फॉर्म आहे हे क्लिअर आहे. येस ऑर नो. सो हे पॅसिव्ह व्हॉइस आहे, हे पॅसिव्ह व्हॉइस आहे. आता याचं बनवायचं आपल्याला ऍक्टिव्ह व्हॉइस. आपल्याला माहिती आहे पॅसिव्हचा ऍक्टिव्ह करायचं असेल किंवा ऍक्टिव्हचा पॅसिव्ह करायचं असेल तर अगोदर काय करायचं सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट आपला फाईन करावं लागेल. इथं मात्र ऑब्जेक्ट पहिलं असतं. सो ज्यांना जेवण दिलं ते ऑब्जेक्ट आहेत. आता हेच वाक्य दुसऱ्या पद्धतीने बरं ठीक आहे दुसऱ्या पद्धतीने बनले आपण. चला ऑल हे काय ऑब्जेक्ट आहे, हे काय हा वर्बचा पार्ट आहे, हे काय डिनर हे पण ऑब्जेक्ट टू आहे, सब्जेक्ट नाहीये, समस्यक ऑदर पार्ट आहे, ओपी इज ऑदर पार्ट. चला बरं चला याला बनवा. जेव्हा जेव्हा पॅसिव्ह व्हॉइसच्या वाक्यामध्ये लक्षात घ्या, जेव्हा जेव्हा पॅसिव्ह व्हॉइसच्या वाक्यामध्ये सब्जेक्ट दिलेला नसतो तेव्हा तेव्हा सहसा ऍक्टिव्ह व्हॉइस बनवताना आपण दे हा सब्जेक्ट घेतो. ठीक आहे, नॉशनल सब्जेक्ट. Whenever object is not given in the sentence of passive voice, at all those times, for academics purposes, generally, notionally, we use they as subject to convert that sentence from passive voice to active voice. Is it clear to you all? Yes or no? येस सर. Yes or no? All Yes, right. Let us convert this. चला सांगा बरं मला कोण ट्राय करतंय दे हा सब्जेक्ट वापरायचा आपल्याला सांगा. they served They dinner served. to Very good. Second dinner form बघा second form was very good. yesterday. Dinner to all आलं बघा, to all आलं yesterday. तुमचे ऑब्झर्वेशन व्यवस्थित ठेवा. हे ऍक्टिव्ह आहे का पॅसिव्ह आहे तर हे ऍक्टिव्ह आहे, हे ऍक्टिव्ह आहे. बर सर दुसऱ्या पद्धतीने जे पॅसिव्ह बनले होते तुम्ही ते पण बनवून दाखवा. ते पण बनवतो बघा. आपण आता डिनरला ऑब्जेक्ट घेऊन वाक्य कसं आलं असतं बघा. डिनर वॉज सर्व्ड टू ऑल. जेव्हा जेव्हा पर्सनल प्रोनाउन हे ऑब्जेक्ट म्हणून येतं तेव्हा तेव्हा त्याच्या अगोदर टू हे लावलं जातं, लक्षात ठेवा. कारण त्याला होतंय ना ते टू लागतं इथं. टू ऑल यस्टरडे. पॅसिव्ह व्हॉइस आहे मात्र आता ओ टू च O1 झालं इथं. हे आहे ऑब्जेक्ट वन. कधी कधी दोन दोन ऑब्जेक्ट असतात. पहिला वापरला ऑब्जेक्ट वन, दुसरा वापरलेला ऑब्जेक्ट टू. हा वर्बचा पार्ट आहे तुमचा आणि दिस इज ओपी अदर पार्ट. ऑल राईट. चला आता या पद्धतीनं डिनरला आपण काय करायचंय ऑब्जेक्ट घेतलेले आपण डिनरला. चला काय होईल मग सेम दे सांगा बनवायचं पॅसिव्ह व्हॉइस सॉरी ऍक्टिव्ह व्हॉइस बनवा. दे सर्व्ड सेम होईल ना, सेम वकील. दे सर्व्ड बोला डिनर To all yesterday. येस्टरडे. याचा अर्थ वाक्य असं दिलं असेल काय किंवा असं दिलं असेल काय त्याचा पॅसिव्ह सेमच होईल. हे समजलं का नाही? येस ऑर नो? सगळ्यांना समजतंय का? Yes, sir. ऑल राईट लेट्स गो अहेड. चला कोणी सांगताय का मला या फॉर्म मध्ये वाक्य सांगा किंवा या फॉर्म मध्ये सांगा. कोण सांगताय? कॅन एनिबडी ट्राय?
कोणी सांगण्याचा प्रयत्न करील? चला सांगा, कर्त्यानं काम केलं म्हणा किंवा त्याच्याशी काम केलं गेलं म्हणा. काल बाराते सरांनी मुलांना गिफ्ट दिले. गिफ्ट वाटप केले. सपोज हे वाक्य वाक्य बघा. आता हे वाक्य इंग्लिश मध्ये कसं दिलेलं असतं तुम्हाला व्हॉइस चेंज करण्यासाठी? माझा आवाज क्लिअर येतोय का? येस ऑर नो? Yes, sir. माझा आवाज क्लिअर येतोय का? थांबा मी इयरफोन बदलून बघतो. आता येतो का आवाज बरोबर? आवाज आता येतोय का? येस येस Yes, sir. मात्र आवाज तो येता मग चालत नाही. येतो माझा आवाज? माझा आवाज येतोय? Yes, sir. Yes, sir. Yes, चला. sir. बरं, याच्यावर आपण चालू ठेवू. लेटेस्ट सी या इयरफोनचा परफॉर्मन्स कसा आहे आपण आज बघू. चला. काल बाराते सरांनी काय वाक्य आहे? मुलांना गिफ्ट वाटप केले. कसं असलं असतं हे सेंटेन्स इंग्लिश मध्ये? इंग्लिश मध्ये कसं असलं असतं? बाराते सर डिस्ट्रीब्युटेड काय गिफ्ट्स. आता मुलांना प्रोनाउन आहे, नाउन प्रोनाउन आहे, मग काय ऑब्जेक्ट मध्ये आले त्याला काय म्हणतात? टू स्टुडंट्स. टू स्टुडंट्स कधी? यस्टरडे. मला सांगा हे ऍक्टिव्ह वाईज प्रमाणे वाटतंय का पॅसिव्ह वाईज प्रमाणे वाटतं? तिकडे बघा, ऍक्टिव्ह पॅसिव्ह दोन्ही आहेत. ऍक्टिव्ह व्हॉइस. जर हे ऍक्टिव्ह व्हॉइस आहे, सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट फायनल करा. बाराते सर सब्जेक्ट आहे, डिस्ट्रीब्युटेड वर्ब आहे, बरोबर? सब्जेक्ट पार्ट, वर्ब पार्ट. गिफ्ट काय आहे? ओवन आहे. स्टुडंट काय? O2 आहे. दोन दोन ऑब्जेक्ट आहेत. येस्टरडे ओपी आहे, ऑदर पार्ट. चला सांगा मला, याचं आपण पॅसिव्ह बनवू. चला, पॅसिव्ह म्हणजे काय? त्या पद्धतीचं वाक्य. ऑब्जेक्ट अगोदर घ्या, सांगा. गिफ्ट्स काय म्हणायचं? वर. सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्म सेमच आहे. डिस्ट्रीब्युटेड टू ऑल. काय पुढं काय येईल? बाय बाराते सर येस्टरडे. सर मग इथं येस्टरडे हा शेवटी का आला? ऑदर पार्ट सहसा आपण बाय सब्जेक्ट घेतो, मात्र येस्टरडे हा समाजसूचक शब्द आहे आणि त्याचा सर्वात शेवटी बसण्याचा पहिला अधिकार आहे. बर, आता बघा दुसरा ऑब्जेक्ट घ्या. दुसरा ऑब्जेक्ट बनवू शकतो का आपण? स्टुडंट अगोदर घ्या, सांगा. दुसऱ्या ऑब्जेक्टनं पॅसिवाइज बनवा. दुसऱ्या ऑब्जेक्टनं पॅसिवाइज बनवा. चला. Students were distributed to all by
काही पण म्हणू नको. हा, चला आय एम बॅक. स्टुडंट्स टू ऑल साठी. अच्छा अच्छा, वेट 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 वेट. टू ऑल कुठं कसं येईल रे गरड्या? वेट वेट, आपण टू ऑल चुकी झालेलं इथं. टू स्टुडंट पाहिजे होतं ना. टू ऑल नाही, टू स्टुडंट. टू स्टुडंट्स आहेत. हा चला रे, चला दुसऱ्या पद्धतीने सांगा. Students were distributed gift. So yesterday. स्टुडंट्स वर डिस्ट्रीब्युटेड गिफ्ट्स बाय 12 ते सर. बाय 12 ते सर येस्टरडे. क्लिअर सगळ्यांना? हे पण पॅसिव्ह व्हॉइस आहे. दोन ऑब्जेक्ट असल्यामुळं दोन प्रकारे पॅसिव्ह व्हॉइसचं सेंटेन्स आपल्याला लिहिता येतं. समजलं का नाही? येस ऑर नो? Yes, sir. येस सर. ओके, चला अशा प्रकारचं वाक्य सांगता येईल तुम्हाला. ट्राय करा. एक तर असं सांगा किंवा असं सांगा. सेंटेन्स नंबर 4. चला, ट्राय टू टेल मी द सेंटेन्स. चला, कोण सांगते वाक्य मला? सांगा, ट्राय करा. ट्राय टू टेल सम सेंटेन्स और एनी सेंटेन्स. सांगताय कुणी? सांगा रे वाक्य, सांगा लवकर. अरे सांगा ना वाक्य. नाही शिकायचं? बंद करू? तुम्हाला सरळ सांगतो मी, या प्रकारचं वाक्य सांगा. येत नसेल तर बंद करा. शिकता कशाला मग? शिकायचंच नाही. एवढे आपण मूर्ख आहोत तर शिकू नका ना मग. हा, सांगा वाक्य. कोण सांगताय? सांगा लवकर. चला, याचा फोटो पाठवतो. मला वाटतं होमवर्क करा. आजचा क्लास बंद आहे.